जी थोडी अजगरासारखी. का त्याला काय होतं? असं काही नसतं, साप आहे तो, त्याला काय कळत नाही मी त्याचं नाव घेतलंय. काय पण बोलते. तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आहे मंडे आणि मंडे 3 मार्च. थर्ड आहे आज, 3च तारीख आहे. तर आता दुपारचे 1 वाजलेत आणि मी जस्ट नाश्ता केला आहे. आम्ही लेट नाश्ता केला, त्याचं कारण हे आहे कारण की मी सकाळी 8 वाजता लॉग इन करतो आणि जेव्हा लॅपटॉप ओपन करतो त्याच्यानंतर खूप सारं काम येतं. ते काम करता करता विसरून गेलो की दुपारचं 1 वाजले. मला लागली भूक, मग मी नाश्ता ओट्स खाल्ला माझा, जो नॉर्मल मी रोज डेली खातो. आणि इथे ऑन्टरप्रेनर बसली आहे, ती पण खाते माझ्यासारखी, ओट्सच खाते. तिला पण सवय लावून टाकली ती ओट्स खायची. मी नॉर्मली कधी कधी अंडा पण खातो, अंडा कधी पास्ता करतो स्विच, कधी कधी कंटाळा लागतं. कधी कधी पोहे पण खातो मी, नॉर्मल प्लेन पोहे खातो, जास्त काही त्याच्यामध्ये फॅन्सी नाही टाकत. बाकी आज मंडे तर वीकला सुरुवात झाली आहे, म्हणजे जे पण ऑफिसला जाणार आहे ते वर्किंग डेज सुरू झालेत. वीकेंडची वाट बघतात सगळे, जसं मी पण वाट बघतो कधी फ्रायडे येईल, मग सॅटर्डे संडे सुट्टी, थोडा एन्जॉय करीन. पण ते बात की बात आहे, हो क्या होगा वो मुझे भी नहीं पता. तर आज कृतिकाने मस्त असं देवपूजा केली, मी तुम्हाला दाखवतो एक मिनटं. मस्त आणि मस्त प्रतिमेला प्रतिमेला हार पण लावलेत मस्तपैकी. हां, आणि मॅडम काय मग काय आजचा प्लॅन काय तुमचा? भेंडीची भाजी. आज आम्ही नॉनव्हेज नाही खाऊ शकत ना, का? कारण आज विनायक चतुर्थी आहे, त्याच्यामुळे आज मी त्याला सांगितलं की नॉनव्हेज नको खाऊ. बाय द वे कालच्या ते कोळंबीज राहिल्या होत्या. अरे हो, ते राहिल्यात, पण ते आज राहिल्यात, तर त्या आम्ही बुधवारी फ्राय करू. आणि आज आहे अचमूचा बर्थडे, अश्मीचा वाढदिवस आहे ऍक्च्युअली. ताईने सांगितलं काल, पण काय करताय, या ना नाहीतर पटकन. हा सॉरी, माझं खाण्याकडे लक्ष इथे बघ ना. ताईचा फोन आलेला आणि तेव्हा ती विचारत होती की काय करताय, याच नाही तर लवकर, शरद काकांचं काम झालं की. तर आता अजून काही ठरवलं नाही आहे. तिला म्हणाली मी की ठरवून सांगते. त्याच्यावरती तिचं उत्तर होतं तू ठरवलंस आणि तू आलीस. ऍक्च्युली काय प्रॉब्लेम आहे त्या, मी जायला रेडी असतो सगळीकडे, हिला कंटाळा येतो. एक मिनिट. आणि हा हे खरी गोष्ट आहे. ही किती पण असं बोलली ना की की मला कंटाळा येतो, तर सगळ्यात जास्त कंटाळा हिला येतो. हिला बोईसरला जायला पण कंटाळा येतो लिटरली. मग मी तिला फोर्स करतो की बाबा चल 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 चल. मग खोटे पण आहे शरदचा, सांगते मी. काय माहितीये का, तो असं म्हणेल, पण तो जसं कॅमेरा बंद होईल तसं त्याला जिम मिस करायला आवडत नाही. हे कारण तू डोळ्यामध्ये 1% तरी तुला खरं वाटते का? 1%? मी खरंच बोलते. आता हे जी मला बोलते ना, आता मी तुम्हाला मी गोष्ट सांगेन. मी आता रिसेंटली बोईसरला गेलो होतो, ही मला बोलते मी जिम मिस करेल. मी जिम मिस करणार नाही, मी काय कसं पण ऑलरेडी होतो. एक मिनिट मला सांगून देतो. हा, मग नाहीच मिस करणार. तर मी काय केलं, मी बोईसरला गेलो होतो. मी 2 वर्षापूर्वी जिथे वर्कआउट करत होतो, मी तिथे परत ऍडमिशन घेतलं, 1300 रुपये भरले. 6 दिवसासाठी त्याने 1300 रुपयाचे ऍडमिशन भरले. आणि हे मी असा नवरा अफोर्ड नाही करू शकत मी, सॉरी. त्याच्यापेक्षा तू घरीच बरं. ह्याच्यामध्ये रिझन काय, मी मॅनेज 1300 रुपयामध्ये माझं दोघांचं पण राशन येतं महिन्याचं. ऐका ना, काय माहितीये का प्रॉब्लेम, काय माहितीये का, हिला यायचं नसतं. ते तिचं आर्ग्युमेंट. संसारी आहेत ना, ते जे संसारी भाऊ पण आहेत ना, ते सुद्धा समजतील. हिचं व्हॉल्यूमचं बटन ना कुठे काय कळत नाही. कधी खिंचा आहे ना, कधी कधी अशी जोजोरात खिंचा, एवढ्याच जोरात खिंचा आहे. मी हिला बोलतो कधी कधी हवं बोल, लोकांना वाटेल भांडताय तिथे लोक, इथे कोण. आणि इथे आम्ही जेव्हा नसतो तेव्हा पूर्ण शांतता असतात. तर त्यांना ह्यांना पण माहिती पडलंय कल्याणला गेलेत, नाही तर कुठेतरी गेले. तुम्ही फक्त सांगायचं व्हॉल्यूम केवढा. बाकी व्हिडिओमध्ये तर एकदम असं सुरीला आवाज काढेल ना, की आवाज म्हणजे तो व्हॉल्यूम एडिट करताना असं वाढवायला लागतो. आणि असं नॉर्मली आवाज सुरीलाच आहे, पण जर माझ्यामध्ये कोणी इंटरफेअर केला ना तर माझा आवाज काय नाही. एक नंबरची तिला ना असं पिन लावली ना की लगेच राग येतो, असं आहे तिला. तर ठीक आहे, जाऊन द्या, ते इग्नोर करा. इग्नोर ही जी मागे बसते तिला इग्नोर करा. तर आता मी व्लॉगला सुरुवात केली. तर आता
आय होप सो 5 वाजे म्हणजे नॉर्मल 8 to 5 शिफ्टच्या हिशोबाने कधी असं होत नाही की 5 वाजता लॅपटॉप बंद केला आणि आपलं पुढचं कामाला म्हणजे सुरुवात केली, असं कधी होत नाही. पण आय थिंक सो आज होईल. आणि मार्च सुरू झालं तर मार्चला आमच्या गले पे फासी लगाया रहता है हमारे यहाँ पे. तर आय होप सो हे संपेल आज पटापट. जर संपलं तर मी 5 नंतर मग जिमला जाईन आणि मग नंतर पुढे व्लॉग कंटिन्यू करेन मी. ठीक आहे, चला. तर फायनली मी स्वतःला टी व्हीवर बघतोय. म्हणजे आज किती दिवसांनी व्लॉग मी स्वतः टी व्हीवर बघतोय. आणि ते माझी बायको आज तिने मस्त एकदम छानसं हे काय बनवले, भेंडी विथ आलू. आणि मी तिला बोललो असं मस्त चपाती बनव, पण तिने पराठे बनवले. तर तिला बोललो मी याच्यामध्ये गार्लिक टाकतं, गार्लिक पराठा बनवला. आणि मी काल अंबरनाथवरून आणलेले गाजर आणि काकडी त्याचा मस्त केलाय सलाड. काय मग मॅडम थकला तुम्ही? आज थोडा लेट जेवतो ना आज आपण कामावर. आज लेट. ठीक आहे, थकलेली वाटते. हो, यांचा मॅडमचा तर फोन म्हणजे तो तर ठरलेलाच आहे. कुरिअर पिकअप एअरटेलचा स्पॅम कॉल आहे. अरे थांबे, ते व्लॉगिंग करते मध्ये मध्ये टपकतात. तर आता मी जेवतो. जेवून मग मी तुम्हाला परत भेटेन. जेवणामध्ये काय होतं ते मी दाखवलं. आता मी असं विचार केलाय मी आता डेली व्लॉगिंग करणार. जे माझ्या लाईफला डेली काय काय होतं ना ते 10 मिनिटं तरी मी नक्कीच शूट करेन. ही माझी प्रॉमिस आहे तुम्हाला आणि पक्का पिंकी प्रॉमिस आहे. तर मी नक्कीच व्लॉग करेन. ठीक आहे, आता मी जेवतो फटाफट आणि मग 5 नंतर मी तुम्हाला जिममध्ये भेटतो. ठीक आहे, चला. तर तुम्ही मगाशी जो क्लिप बघितला तो जिमचा होता. आणि जिममधनं मी आलो आहे घरी आणि संध्याकाळचे 8 वाजलेत. तर आता म्हणजे मी जस्ट प्रोटीन शेक पियालो. जिमवर आल्यानंतर तेच माझं रुटीन प्रोटीन शेक. आणि मागे तुम्हाला मस्त हे बघितलं की छान वाटतं. मग मी तुम्हाला जवळून दाखवतो. तसं दिसत असेल पण तरी पण जरा कॅमेरा अँगल छान असं प्रसन्न वाटतं मला बघितलं की. जसं घरी आलो ना की हे आहेत म्हणून आम्ही आहोत. आणि ॲक्च्युली आता आमचा चहाचा टाईम झाला आहे, टी टाईम. तर आता मी संध्याकाळी कुरमुरे खातो असे आणि त्याच्यामध्ये चणे टाकतो आणि जराशी विदाऊट शुगर चहा पितो. मला माहिती आहे टेस्ट नाही गेला. काय बोलतात मॅडम, कसं वाटलं मला? मी घरी नव्हतो 1-1.5 तास. तर काय केलं तुम्ही? काय केलं तुम्ही? पूर्ण वॉशिंग मशीनला कपडे वगैरे लावून झाले? वॉशिंग मशीनला कपडे लावले एवढं जोरात. आता आहे ना सकाळी तुझा वॉल्यूम कसं होतं? नाही आता कसं तुझं वॉल्यूम? वॉशिंग मशीनला कपडे लावले, ते कपडे सगळे हे केले, बाथरूम वगैरे स्वच्छ, किचन स्वच्छ केलं, भांडी घासली. हा, तेवढ्यात ते मध्ये घसा फुटणार आहे माझ्या आवाजाचा. जाऊ दे, ती थोडी थकली तर मी तुम्हाला मी बोलतो. मी बोलतो ती थकली आहे. आता ॲक्च्युली झालं काय माहिती का, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो. तर स्टोरी म्हणजे एकदम थोडी भयंकर. तुम्हाला माहिती आहे मी जिथे राहतो हे जंगल आहे आजूबाजूला. बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे. आणि इथे सापांचा खूप वावर आहे. तर आमचा जो क्लब हाऊस आहे तो 2 फ्लोअरचा आहे. म्हणजे सॉरी 1च फ्लोअरचा आहे. खाली ग्राउंड आणि वरती फर्स्ट फ्लोअर आहे. पण उंच आहे खूप. पण बराच उंच आहे. म्हणजे खूप उंच आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ बघा तर किती हाईट ती मला माहिती नाही. पण तुम्हाला घनस माहिती आहे का, जी थोडी अजगरासारखी. का त्याला काय होतं? असं काही नसतं. साप आहे तो, त्याला काय कळत नाही मी त्याचं नाव घेतलंय. काय पण बोलते. तर ती घनस आहे ना, फर्स्ट घनसच बोलतात ना, चुकलं असेल वर्ड तर प्लीज करेक्ट करा. तर ती पूर्ण 2nd फ्लोअरवरती चढली आणि ती योगा रूममध्ये गेली. माहिती विचार करा बरं, कोण योगा नव्हता करत तर सगळ्यांचं योगाचा क्लासेस घेतली असती तिने. बरोबर. आणि आता काही दिवस अगोदरच मी ऐकलं होतं की योगा क्लास चालू झालाय क्लब. हा, योगा क्लास चालू झालाय. आणि ते गाणं ते साप तो क्लास चालू असतात. नाही म्हणजे ती भेटली नाही. ते सर्पमित्र आले होते, ती भेटली नाही कोणाला. आणि असेच बरेच माकडं पण येतात. म्हणजे मी ते माकडांना म्हणजे 12 फ्लोअर चढताना पण बघितलं. एवढं डेंजर आहे तिकडचे माकड. म्हणजे ॲक्च्युली त्यांना काय बोलला, आम्हीच इकडे आलो, आम्हीच जंगलामध्ये येऊन राहिलो आहे तर त्यांना काय बोलला, त्यांचीच जागा होती, आम्हीच घेतलं घर इकडे. तर मी क्या कर सकते, कुछ कर नाही सकते. हां, काय बोलता तुम्ही मॅडम? तुम्ही काय खाता बोला आता. बोला. कुरमुरे खाते. तर नशीब तो योगा क्लास चालू असताना ते आल्या नाहीत मॅडम. नाही, पण ते मेल होतं फिमेल कोणाला माहिती. आणि त्याच्यामध्ये विषारी आहे की बिनविषारी ते पण नव्हतं. पण तो भेटलाच नाही कोणाला. आणि लास्ट टाइम ते मी दाखवलं होतं ते मॅनेजर होतं, चावला होता छोटंसं. ते दाखवलेलं काय बोलतं विसरलं सापाला काय बोलतं ते पण नाही माहिती. म्हणजे डेंजर गोष्टी. मी चहा पितो. हा ठीक आहे, तू चहा पी. आणि आम्ही पण चहा पितो. आणि ह्याच नोटवरती हा चिंटूकचा व्लॉग
चिंटूकलाच होता, म्हणजे जास्त मोठा नाही. हा छोटासा व्लॉग मी इथे संपवतो. भेटू तुम्हाला लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत टेक केअर, गुड नाईट, बाय बाय. आणि जर तुम्हाला गार्लिक पराठा बनवायचा असेल की कसा बनवायचा, तर आय कॅन शेअर यू. काय नाही, 4 लसूण टाकायचे, चपातीसारखी भाजायचे, झाला गार्लिक. असा होता तो, म्हणून असा लागत होता. छान तू आहे रे. असं तोंड ह्याचं ना, म्हणजे एवढं पटापट चालतं की असं एवढं सिंपल मध्ये बनतो. आणि तू गिळलास दुपारी. तू कसं बनवलं सांग. गार्लिक ते पूर्ण क्रश करायचे असतात. क्रश करायचे म्हणजे काम कर, किसायचे असतात. आता तुझी ती पिक्चरची स्टोरी नको सांगू तू. मी आता बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवते. मग आता या थोडासा छोटासा वाटी आणि ते 2 मिनिटं दाखवेन की काय मी. तर मी मगाशी बोललेला हा ब्लॉग मी इथे संपवतो. तर आय एम सो सॉरी फॉर दॅट, मी हा ब्लॉग इथे नाही संपवत आहे. तर हा ब्लॉग थोडा कंटिन्यू करू आपण. आपण जरा नाश्ता करू आणि मग मी तुम्हाला किचनमध्ये दाखवतो तो गार्लिक नान कसा बनवतो. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जो मी हा पार्ट बोललो होतो भेटू लवकर, तो थोडा पार्ट इग्नोर करा. मी परत माझी एंडिंग देईन. परत कितींदा परत बोललो असेल मलाच नाही माहिती. आता मला भूक लागली यार खरंच. जरा कार्बोहायड्रेट्स टाकतो, प्रोटीन तर टाकलंय बॉडीमध्ये, कार्ब्स टाकतो आणि मग भेटतो. तर मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की थोडंसं गार्लिक पराठाची रेसिपी अशी नाही, छोटीशी टिप आहे ती मला इंटरप्ट केलं होतं, त्याची तिला सजा आहे. दाखव व्हिडिओ मध्ये. तर हे जे लसूण आहेत ना, ते मी क्रश करून घेतलेले आहेत आणि हे ह्याच्यात केलेले आहेत. हे बघा, त्याच्यामध्ये असे मिल्की मिस्ट येस, मिल्की मिस्टचं घी माझ्याकडे आता सध्या आहे. घरगुती तर आहे, पण हे मला संपवायचे कारण मी हे आधी मागवलं होतं. त्याच्यामुळे हे लागणार आहे. त्याच्यासाठी कसुरी मेथी लागणार आहे. ओके, तर आता इथे मी गार्लिक जसं घेतलेलं आहे, म्हणजे लसूण आपले किसून घेतले. त्यानंतर इकडे हात स्वच्छ धुवून, कसुरी मेथी असते ना सुकवलेली. येस, पण त्याने फार छान अशी सुगंध चव येते. अजून काय म्हणू आपण, चव तर येते त्याच्यासाठी तर टाकतात हे तर माहिती आहे, पण अजून कसुरी मेथीचा काय असतो जेवणात उपयोग हे जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की सांगा. आणि ही अशी क्रश केल्यावरती जास्त नाही, गॅस चालू नाहीये. आता मी ही क्रश केलं आणि यात टाकलं आणि थोडंसं घी. त्यानंतर याच्यात मी हे घी टाकणार आहे. थोडंसं म्हणजे बघा 1 चमचा टाकला. ठीक आहे, बस एवढं बस. ओके, गुड सोर्स ऑफ फॅट, गुड फॅट्स आहे त्याच्याने. थोडंसं म्हणजे जर तुम्हाला असं कॉन्स्टिपेशन पण होत असेल तर तुम्ही घी खाऊ शकता, त्याच्याने पोट साफ होतं. त्यानंतर हे मीठ टाकणार आहे चवीपुरतं. हे मीठ टाटा नमक टाटा का नमक आहे. आणि मी सांगू काय, एक स्पेशल आमचा मालवणी मसाला. बोला तुमच्या कंपनीचं नाव काय? कोकण वैभव असं आम्ही नाव ठेवलंय त्याचं. आणि गेलाय मालवणी मसाला. थोडंसं टाकते अजून, कारण तूप आहे ना त्याच्यामुळे काही एवढं असं लागणार. आता यात जिरं सुद्धा टाकू शकतो. अंडा टाकलास तरी चालेल मला. आता जिरं सुद्धा टाकू शकतो आपण, पण मी नाही टाकलं. तुझा हा जो व्हॉल्यूम असा वर खाली का होतो असं? पाणी टाकलं नाही, घी नाही घी आहे ना त्याच्यामध्ये. एवढ्याच्या मध्ये किती तुपामध्ये आहे. ऐक ना, ते शरद ते गार्लिक पराठा आहे ते. अरे एवढंच बटाटा पराठा नाहीये तो. पहिले 3 पराठे बनतील. हो बनणार. आता बघा ही ह्याच्यामध्ये 3 कसे करते बघा. अरे बनणार बाबा, काय हा असा म्हणजे तुला एका पराठ्यात हे बघ. मी तुला कितीदा बोलले तुला बघ इथे समोर उभा जल्लाद बघ. 1 मिनिट. अरे हे होणार शरद ह्याच्यात. 1 2 3 असं ती बोलते. तर ठीक आहे आपण बघू. तुम्ही दाखवा, आम्ही तुमचा प्रोसेस बघायला आलो, तुम्ही कसं बनवता ते. आणि ज्याच्यात नाही बनत ना त्याच्यामध्ये साधी चपाती खायची. हे पण तुझं सांगून ठेवते. असं नाही करायचं, असं नाही. हे पण सांगून मी रिक्वेस्ट केली फरमाईश, तर तू मला हाडतूड करतो. लसूण एवढे महाग झाले तर ह्याला लसूण पण देते ते बघ जरा. अशी 1 नंबरची कंजूस आहे ना. लसूण महाग झाले, कांदा महाग झाला, हे महाग झाले, पण मी एवढं प्रेमाने म्हणतो. एक काम करू, एक काम करू, एक बारीक चॉप केलेला कांदा टाकू ह्याच्यात. काहीच गरज नाही. अरे मस्त लागेल. नको तो आता तू एक्सपेरिमेंट नको करू. काय अरे एक्सपेरिमेंट काय, पराठ्यामध्ये कांदा असतो ना, मग तसा लागेल. नको, तुझे बनवते तेच बनव. आमच्या व्ह्युअर्सला तेच बघायचंय. तुम्ही जे बोलला मग तेच बघायचंय. तर मग आम्ही तुमचं ते हे डो कुठे? हो दाखवणार, सगळं दाखवणार मी तुम्हाला.
तुम्ही आमचं भानशिरं वगैरे काय पाडत नका बसू. आता इथे मी गॅस चालू केलाय. हा हा मला जोराच्या आची येणार आहे. नाही आला सर, थोडंसं फील झालेलं मला. तर पीठ, हा 1 मिनिट मॅडम. पीठ मळून ठेवलेलं आणि थोडं तेल टाकून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये थोडंसं. 3 बनवले. अरे 3 पेक्षा जास्त. मला 3च हवे. ऐक ना, मी जेवू का नको? हा तू जेवू शकतेस. ठीक आहे. अरे तुला जेवायची काय रोज गरज? असंच करतो. काय माहितीये का, आज दुपारी केलं त्याने काकडी कापा. अरे एवढी नको, एक बस झाली. म्हणजे स्वतःच जे आहे ना तेवढं स्वतःची काकडी झाली का बस, काय नाही. स्वतःला खायला मिळालं की मग मी बोलली शेवटी त्याला की पद्धत नाही का स्वतः खायचं बस, दुसऱ्याचा विचार नाही करायचा, असं स्वार्थी आहेस ना असं म्हणाले मी. अरे पण काकडी तुला अंड्या होत्या कापून घ्यायची एक ना. पण तू बोलताना तू खाशील का विचारायचं मग मी बोलताना कसा बोललास? मी काहीच नाही बोलली तुला. मी एक उचलली आणि की मी कापायला येत होती तेव्हा तू मला म्हणालास मॅडम आम्हाला तुमचं काही इंटरेस्ट नाही बोलण्यामध्ये, तुम्ही तुमची रेसिपी दाखवा ना प्लीज. आता काय दाखवणार ती दाखवा प्लीज. अरे चालू पण केली. ते टाकलं नाही गार्लिक? थांबशील का जरा? तोंड बंद कर, जरासं तोंड बंद करशील ना तुझं तर बरं. हे बघा, हे जे आहे आता हे हाताने पण टाकू शकतो. शरद ते गार्लिक पराठा आहे. जरा ना शांत राहा, तुझं तोंड बंद कर जरा. तुम्हाला काय वाटतं, हे बरोबर टाकले कमी टाकले? मला बरोबर आहे. जे माझ्या साईडने ते नक्कीच सांगा प्लीज मला. आणि जे माझ्या साईडने, तिच्या साईडने त्यांनी बिलकुल कमेंट नका करू. कसला मतलबी आहे रे तू खरंच. तू असं पिझ्झा पण बनवू शकतेस. हे बघ परफेक्ट आहे, काहीच नाही. बघू ना मला असं वाटतं की तू अरे मी चांगलंच बोलतो. तू दुपारी खाल्लं ना? अरे हो, मी काहीतरी चांगलं बोलतोय. तिला असं वाटतं तिची इन्सल्टच करत. तू असं ते ओपन का नाही करत? क्लाउड किचन. एक मिनिट. हा करते. करते. आधी तुझं होऊ देत सगळं फरमाईश, मग ओपन करायला टाइम मिळाला ना की करीन मी. हे का असं कट करते? हे असंच कट करायचं असतं. आता सांगते मी. ओके बाय ना चीज देखा. हे आता आजच बघितलं हे आता असं आठवलं. हो ओके. हे असं करायचं. आता हे असं आणि हे ह्याच्यावर, म्हणजे प्रत्येक लेअरच्या मध्ये मसाला येईल ना आता. आणि हे कुठले युट्यूब चॅनल बघितलं ते पहिले सांग. तुम्ही खूप आधी वर्षापूर्वी बोईसरला राहत होतो तेव्हा बघितलेलं. चॅनलचं नाव सांग. नाही माहिती रे, खरंच नाही. क्रेडिट देते ना. अरे मला नावच नाही माहिती. शॉर्ट मध्ये बघितलेलं. ओके. एका आता करंजी बनवली ना तिची. नाही करंजी कुठे येड्या. ओके आता झाला. पण हे मस्त बनतो, शेप मस्त बनतो. तो त्रिकोणीच बनतो ना शेप, त्याला काय गोल नाही करायचं. शिकली यार. काय गं माझी लग्न करून शिकलीस तू. हे बघ ह्याच्यापेक्षा जास्त टाकलं असतं ना अजून बाहेर आलं असतं. ते बघ. म्हणून ना स्वतःच जी अक्कल आहे ना चालवायची नाही. नॅशनल युट्यूब चॅनल वरती माझी इन्सल्ट करतेस. काम करायचं ना तेवढं करायचं. आपल्याला जेवढं काम आहे ना. हे बघ सगळं गार्लिक बघ बाहेर येतं. एवढं कमी पडेल. अदाशी ते पप्पा बरोबर बोलायचे. पप्पा लहान असताना ह्याला, म्हणजे कल्याणचे पप्पा लहान असताना अदाशी मुलं आहेत नुसते. अदाशीचा ब्रँड नेम. आणि त्यांची लाडकी सून आहे ना, एक मला म्हणजे 1% पण ती ठेवत नाही इन्सल्ट करायचं असेल तर. ठीक आहे. आणि माझे पप्पा हिला फोन का करत ते समजत नाही. मला फोन नाही करत, हिला जळतोस का तू? तुझ्या पायाखाली बघ काय खरंच नजर लागेल. नाही लागायचं. आणि अशा प्रकारे हसून डोळ्यात पाणी आलं माझ्या. ते बघा असा हा बर्मुडा ट्रायंगल. अरे ट्रायंगल आहे ना, पण तो ट्रायंगल बरोबर बनणार नाही. असं वाटतं सायकलची सीट बनवलीस तू. सांगा सायकलची सीट वाटते की नाही? पण ऍक्च्युली खरं सांगू ना मला त्याचा फ्रेग्रन्स खूप सही येतोय. ऐक ना, येणार तो चांगलाच येणार. सगळं आहे त्याच्यात, काय तुझं पण तू छान म्हणजे हे छान बनवायला लागली सर. म्हणजे पहिले तुझं हे सगळं नाही करायची ना एक्सपेरिमेंट.
ऍक्च्युली झालं काय माहिती का, हे सगळं मी जेवणाची फरमाईश तिला करतो ना, त्याच्यामुळे ती बनवायला लागली. तर थोडं क्रेडिट मी पण घेतलं पाहिजे, असं काय नाही सगळं तिलाच दिलं पाहिजे, थोडंफार मी पण घेतो. म्हणजे 90% ती केलं तर 10% माझा आहे त्याच्यामध्ये. आणि मी तुला हे पण सांगितलं की तू जेवढं पण मसालाचं तुझं जेवढं पण तुला इन्कम, कारण त्याच्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली ते मी केली आहे. तर शार्क टँक सारखं मी तिला बोललो की जसे माझं 2% इक्विटी आणि ते सगळं तिला मी सांगून ठेवलं. हां सॉरी ह्याच्यात तूप टाकलेलं मी ह्याच्यात आता. ओ माय गॉड. असं ह्याच्यावरती पण थोडंसं भरपूर तूप झालं का? हा बस थोडं दोन थेंबच टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. आणि अशा पद्धतीने हे गार्लिक चपात्या झाल्यात. गार्लिक नान बनवू शकतो. गार्लिक पराठा बोल ना, एवढं सगळं बोलण्यापेक्षा. छान सुंदर तुम्ही असं ट्राय करू शकता तुमच्या घरी पण. आणि आम्हाला हे थोडंसं जास्त आमची बडबडमध्ये थोडंसं करपलं जरासं, पण ठीक आहे, थोडंसं इग्नोर करा त्याला. पण तरी पण मी ते खाईन, काही प्रॉब्लेम नाही मला. तर याच नोटवरती आता मी हा ब्लॉग एंड करतो. तर टेक केअर, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.